Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मदत नाही, कोण आलं बी नाही, काय नाही, लोकांना पाणी नाही, स्थलांतरित झालेली लोक बिना पाण्याची जायती, नदीला पाणी आलं, कोणीकडे जायला येत नाही. स्थानिक आमदार, माजी आमदार कोण नाही, सगळं झाल्यावर आले येऊन जातात, आश्वासन नाही, मदत नाही, काय नाही, काय नाही. आणि शेतकऱ्याचं मोठं हेलिकॉप्टर आलं ना वाचवायला, आले, 2च कॅपा केला आणि निघून गेले. 2 लोकांना वाचवायचं सोडून त्यांनी 7 लोकांना आणलं, 20 लोक तसेच वाऱ्यावर सोडले, निघून गेले. मुख्यमंत्री धावत आले आणि धावत गेले. त्यांच्या गाडीच्या दुरळ्याप्रमाणे किंवा हेलिकॉप्टरच्या आवाजाप्रमाणे ते पण हवेत त्यांचं आश्वासन विरळ होणार अशी दाट शक्यता वाटते. का तसं वाटतं होती, पण एवढं पाणी येईल असं सांगितलं नाही आम्हाला. शेवटपर्यंत किती ना पाणी आहे हे सांगितलंच नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्याला भेट दिली. निमगाव आणि मी आत्ता दारफळमध्ये आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री आले, त्यांची पाहणी केली, पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काय आश्वासनं दिलेली आहेत. स्थानिक गावकरी आहेत, नागरिक आहेत की गेल्या 3-4 दिवसापासून या पुराचा सामना करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबद्दल त्यांना काय वाटतं. आदरणीय मुख्यमंत्री साहेब आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर बरेच आव्हानं किंवा आश्वासनं त्यांनी लोकांना दिले. जसं की शेती पिकाचं नुकसान आहे, व्यवसाय उद्योगधंद्याचं नुकसान असेल, शाळेचं वगैरे काय नुकसान असेल, शाळेमध्ये पण पाणी शिरलेलं आहे, त्याच्याबद्दल म्हणजे प्रत्येक गोष्टीची आम्ही भरपूर नुकसान भरपाई देऊ असे त्यांनी आश्वासन दिलं. परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला समस्त दारपळ ग्रामस्थांच्या वतीने माझी एक विनंती आहे. दारपळ किंवा सीनापट्टा जो आहे पूर्णपणे बागायती क्षेत्र आहे. या ठिकाणी ऊस पट्टा आहे, द्राक्ष पीक आहे, डाळिंबाच्या बागे आहेत, म्हणजे भरघोस शेतकऱ्याला उत्पन्न देणारे पीक आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर त्याचा मुख्यमंत्री साहेबांनी आता पूर परिस्थिती त्यांनी पाहणी केली. पण माझी आणखीन एक विनंती आहे की बाबा पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ॲक्च्युअली शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन पोचून, ठीक आहे, त्याची पाहणी करावी. ॲक्च्युअली शेतकऱ्यांचं नुकसान काय झालेलं आहे, ठीक आहे, एक चक्कर त्यांनी टाकावी आणि त्यानुसार शेतकऱ्यांना किंवा व्यवसाय उद्योजकांना किंवा शाळेचं काय नुकसान झालेलं असेल, ठीक आहे, तर त्याची नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर माझे आणखीन एक मगाशी बोलता राहून गेलं, एक विनंती आहे की गावाच्या वरच्या बाजूला बेंदवडा म्हणून एक आहे, त्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे, परंतु त्या ठिकाणी पुलाची सोय नसल्यामुळं लोक अशी परिस्थिती आल्यानंतर गावाबाहेर पडू शकत नाहीत. सर्व बाजूने रस्ते ब्लॉक होत आहेत, त्यामुळे लोकांना बाहेर जाण्याची पंचायत आहे. तर सर्व गावाच्या आजूबाजूला जिथून लोक जाऊ शकतात त्या ठिकाणी ब्रिज वगैरे किंवा पूल वगैरे बांधावा किंवा त्याची भविष्यात अशी अडचण येणार नाही किंवा लोक इझिली गावाबाहेर पडू शकतील. आपल्या गावामध्ये 2-3 दिवसामध्ये काय व्यवस्थित मदत वगैरे मिळाली का? कसलीच मदत नाही, कोण आलं बी नाही, काय नाही, लोकांना पाणी नाही, स्थलांतरित झालेली लोक बिना पाण्याची जायती, नदीला पाणी आलं, कोणीकडे जायला येत नाही. स्थानिक आमदार, माजी आमदार, कोण नाही, सगळं झाल्यावर आले येऊन जातात, आश्वासन नाही, मदत नाही, काय नाही, काय नाही. आणि शेतकऱ्याचं मोठं हेलिकॉप्टर आलं ना वाचवायला, आले, 2च कॅपा केला आणि निघून गेले. 2 लोकांना वाचवायचं सोडून त्यांनी 7 लोकांना आणलं, 20 लोक तसेच वाऱ्यावर सोडले, निघून गेले. आणि शेतीचं नुकसान काय बोलतो तुमचं. मुख्यमंत्री धावत आले आणि धावत गेले. त्यांच्या गाडीच्या दुरळ्याप्रमाणे किंवा हेलिकॉप्टरच्या आवाजाप्रमाणे ते पण हवेत त्यांचं आश्वासन विरळ होणार अशी दाट शक्यता वाटते. का तसं वाटतं. कारण की त्यांनी सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करतो म्हणले. सांगली कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस तिथल्या सीनाकाठच्या म्हणजे तिथल्या नदीच्या कडच्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली ती इथं करणार का. आणि त्यांचा निकाल जो आहे अतिवृष्टीधारक किंवा ह्यांना 16,000 रुपये हेक्टरी एवढी तुटपुंजी मदत आहे ती त्यांनी 50,000 करण्याचं एक आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे त्या रकमेत काहीच होणार नाही. लोकांचं ऊस वाढी सगळं वाहून गेलेलं आहे. नदीपलीकडच्या इथल्या लोकांचं 90% गुरं ही तिकडे ती त्यांना जाता आलेलं नाही. तिथं गुरांचं नुकसान झाले, गुरं वाहून गेली ती, कुणाची मृत्यू झाली ती, आणि लाईट नाही. उद्याच्याला काय होणार आहे. मुख्यमंत्री जाणार आहे इथं थोड्या वेळानं महिन्यानं शेतीला पाणी द्यायचं व्यवस्था असल्यावर त्यांनी ते क्लिअर केलं नाही की डीपी कशी तुम्ही दुरुस्त करून देणार आहेत तारा पडलेल्या. त्यावेळेस ते शेतकऱ्यांना 10,000 रुपये मागणार आहे प्रत्येकी. त्याविषयी त्याची स्पष्टता नाही की तुम्ही विद्युत पुरवठा कसा शेतकऱ्यांचा सुरळीत करणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जे पाहणी दौरा केला आहे त्याबद्दल आमचं अभिनंदन आहे. परंतु 21 तारखेला जो पाऊस झाला, 21 तारखेच्या रात्रीचा पाऊस असा पाऊस होता की निसर्गाचं एक आसमानी संकट होतं. आणि 3 दिवस झालं दारफळ गाव हे पुराच्या पाण्यामध्ये वेढलेलं आहे.
आता आश्वासनं मुख्यमंत्री देत आहेत, पूरक करतील, ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. आणि आता जी शेतकरी म्हणतायत, शेतकऱ्यांचं तर नुकसान झालंच आहे, पण गावाच्या कडेला असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे, त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्याबद्दलही काहीतरी मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी किंवा त्यांना तोडगा काढावा आणि त्यांना भरपाई द्यावी अशी आमच्या गावकऱ्यांची दारफळच्या विनंती आहे. या 3 दिवसामध्ये प्रशासन शाळेच्या जवळच माझं घर आहे आणि मी इथं शाळेमध्ये लिपिक आहे. 11 खोल्यामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यातले एक ग्रंथालयात 7,000 पुस्तकं आहेत. आमची 7,000 पुस्तकं भिजलेली आहेत. एका रूममध्ये संगणक कक्ष आहे. त्या संगणक कक्षामध्ये 11 कॉम्प्युटर आहेत, ते पण पूर्ण भिजलेले आहेत. बेंच सगळे 11 वर्गातले सगळे पाण्यात आहेत. त्याच्यावर जवळजवळ 10 फूट पाणी आहे. नाही, यामध्ये मग पूर्व सूचना दिली नव्हती का प्रशासनानं? पुराचं पाणी येणार आहे, दिली होती, पण एवढं पाणी येईल असं सांगितलं नाही आम्हाला. शेवटपर्यंत कितीनं पाणी आहे हे सांगितलं नाही. खोट्या बातम्या येत होत्या, खोट्या बातम्या येत होत्या. पाणी किती येईल याचे करेक्ट आकडा आम्हाला शेवटपर्यंत सामान आम्हाला हलवता आलं नाही. काय मागणी आहे तुमची? काय नाही, आमची जी शाळाची दुरुस्ती आहे, कारण एवढं खाजगी शाळा आहे, ग्रामीण भागातली शाळा आहे, 4 गावची मुलं इथं येतात आणि एवढी शक्य नाही एवढं आम्हाला आता पूर्वपदावर आणणं उभा करणं. तर ते आम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या शाळेला भरीव स्वरूपाची मदत द्यावी हीच अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आहेत की या ठिकाणी आता पिण्याचं पाणी नाही, लाईट नाही, भविष्यामध्ये लाईट कशी देणार? जे डीपी जळाले त्या डीपीला देखील त्या ठिकाणी 10,000 रुपये घेतले जातील असं या ठिकाणी या शेतकऱ्यांचं मन आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, दारफळ, माढा.